रचना, अगं ए रचना, जरा इकडे तरी ये. हो आई बोला. अगं ती निधी येणार आहे संध्याकाळी, जावई आणि मुलांबरोबर. अच्छा, मुलंही येणार आहेत? हो. मग मुलांना काय घरीच ठेवेल? नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे त्यांच्या सासूबाई अगदी छान सांभाळतात ना मुलांना, म्हणून. बास, तुझ्या या असल्या विचारांमुळेच सगळा प्रॉब्लेम होऊन बसतो. का घाबरतेस तू एवढी मुलांना? मुलं किती निरागस असतात, साक्षात देवाचं स्वरूप असतात मुलं. आता माझ्याही घरात छान नातू जन्माला आला ना, मग माझं घर तर गोकुळच होऊन जाईल. निधीला बघ, लग्नानंतरच्या 3 वर्षातच तिचं कुटुंब पूर्ण झालं. 2 मुलं झाली तिला. अजून काय पाहिजे मग आता? का आई, यानंतर मटर पनीर, मसाले भात, मूगडाळीचा हलवा हे सगळं नको का? विचार करा, मूल झाल्यानंतर मी नाही सांभाळू शकणार स्वयंपाकघर, मग कसं चालेल? अगं सुनबाई, तू एकदा गुड न्यूज तर दे. मग बघ तुझ्या सासूची कमाल. तू तुझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जेवढं खाल्लं नशील ना, तेवढं त्या 9 महिन्यात मी तुला छान खाऊ पिऊ घालीन. अच्छा, फक्त 9 महिने? आणि त्याच्यानंतरचं काय? हो हो हो, त्याच्यानंतरही खाऊ घालीन. तू मला फक्त एक छान नातू दे बास. आपल्या सासूच्या बोलण्यावर रचना हसते आणि मग तिथून ती आपल्या खोलीत जाऊ लागते. तेव्हा तिची सासू मागून म्हणते, अगं कुठे चाललीस? संध्याकाळच्या जेवणात काय बनवशील ते तर ऐकून जा. काय? पण आत्ता तर. अगं ती तर तेव्हाची गोष्ट आहे ना, जेव्हा तू मला गुड न्यूज देशील. त्याआधी तर स्वयंपाकघर तुझी जबाबदारी आहे. ऐक माझं, संध्याकाळी चहा बरोबर गरम गरम बटाटे आणि कांद्याची भजी, आणि रात्रीच्या जेवणात मटार पनीर, मिक्स व्हेज आणि रायता बनव. आणि हो, गोड म्हणून मूगडाळीचा हलवा. सासूचं बोलणं ऐकून रचनाने कपाळाला हात लावला आणि चेहरा पाडून स्वयंपाकघरात गेली. पण तिने त्या दिवशी मनातल्या मनात एक निर्णय घेतला. जर या स्वयंपाकघरातून सुट्टी हवी असेल ना, तर रचना, तुला एका मुलाला जन्म द्यावाच लागेल. रचनाला वाटलं होतं मूल जन्माला घातल्यावर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मग त्याच रात्री तिने याबद्दल आपला नवरा किशन बरोबर चर्चा केली. अगं पण अचानक मुलाचा विषय कुठून आला? आपण तर ठरवलं होतं ना की याबद्दल आपण 2-3 वर्षांनंतर प्लॅन करू म्हणून. हो, पण मी आता प्लॅन चेंज केलाय. आई तुला म्हणाली का? त्या तर रोजच म्हणत असतात. आणि चुकीचं तरी काय आहे त्यात? बरोबरच तर आहे. योग्य वयात लग्न झालं, तसंच योग्य वयात मुलंही व्हायला हवं. चांगलंच आहे ना तसं. नंतर उगाच काही कॉम्प्लिकेशन्स नको. रचनाचं हे बोलणं किशनलाही पटतं. आणि मग दुसऱ्याच दिवशी ते एका गायनकोलॉजिस्टकडे जातात. त्यांचा सल्ला घेतल्यानंतर दोघंही पालक बनण्याचा निर्णय घेतात. आणि मग 2 महिन्यानंतर. आई अभिनंदन, तू आजी होणार आहेस. रचना प्रेग्नेंट आहे. अरे वा पांडुरंगा, तुझे खूप खूप आभार. आहा हा, काय छान आनंदाची बातमी दिली रे बाळा. हेच तर ऐकायला मी इतके दिवस जिवंत होते. आता सुनबाई, तुझी आजपासून सगळ्या कामातून सुट्टी. तू फक्त खाशील, पिशील आणि आराम करशील दिवसभर. ठीक आहे ना? अहो नाही आई, ते मी मजेत म्हणत होते. आता मी अगदी ठीक आहे. नाही, मी बोलले म्हणजे बोलले. मला माझ्या होणाऱ्या नातवासाठी कुठलाही निष्काळजीपणा नकोय. समजलं ना? चल जा, तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. कादंबरी जशी बोलली होती तसंच ती करतही होती. तिने खरंच पूर्ण 9 महिने रचनाला कुठल्याही कामाला हात लावू दिला नाही. मग रचनाच्या डिलिव्हरीच्या दिवशी. अभिनंदन आजी, तुमच्या घरी लक्ष्मी आलीये. सिस्टर, रचना ठीक आहे ना? आणि माझी मुलगी? हो, आई आणि बाळ दोघं सुखरूप आहेत. तुम्ही आज जाऊन त्यांना भेटू शकता. एवढं बोलून ती नर्स तिथून निघून गेली. आणि किशन खूप खुश झाला. पण कादंबरी मात्र खूप नाराज झाली होती. ते बघून किशन म्हणाला, काय झालं आई? कुठे हरवलीस? देवाचे आभार नंतर मान, आधी आत चल. तुझी नात तुझी वाट बघतीये. नाही, मी नाही जाणार. आणि तू कशाला एवढा खुश होतोयस? मी सुनबाईकडे नातू मागितला होता आणि तिने ही बला जन्माला घातली. हे काय बोलतीयस आई? तू स्वतः एक स्त्री आहेस, मग तू तुझ्या नातीबद्दल असं कसं बोलू शकतेस? अरे तुला काय माहित, निधीचा जन्म झाला तेव्हा मी माझ्या सासरच्यांकडून काय काय ऐकलं होतं ते. आता तुला काय वाटतं, रचनाला मी काय डोक्यावर घेऊन नाचू? सगळं माहितीये मला. एवढा पैसा खर्च केल्यानंतर कुठे ती प्रेग्नेंट राहिलीये, आणि आता परत कधी राहील माहित नाही. आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि मला हा आनंद साजरा करायचा आहे. मग तू माझ्याबरोबर असो किंवा नसो. असं बोलून किशन लगेच आपल्या बायकोला आणि मुलीला भेटायला गेला. पण कादंबरी घरी परत आली. किशनला आपल्या आईच्या अशा वागण्याची बिलकुल अपेक्षा नव्हती. आणि आता वेळ होती रचनाच्या अपेक्षांना धक्का लागण्याची. आई, तुम्ही परीला सांभाळाल ना?
माझी तर कंबरच दुखायला लागलीये हिला घेऊन घेऊन. का? मी का घेऊ हिला? तुझी पोरगी आहे, तूच सांभाळ. आणि हो, दिवस दिवस तिला घेऊन बसायची काही गरज नाहीये. पुरे झाला आता आराम. उठ आणि आता किचनमध्ये जा. पण आई, तुम्ही तर म्हणाला होतात. मी सांगितलं होतं मला नातू पाहिजे, ना की ही बला. तुला काय वाटतं हिच्यासाठी मी तुझी सेवा करू? विसरून जा. कादंबरी एका क्षणासाठीही रचना आणि तिच्या मुलीचा स्वीकार करत नव्हती. पण किशनमुळे ती गप्प होती. पण कादंबरी एवढ्याने मागे हटणारी नव्हती. तिने रचनाला मुलीला जन्म घातला म्हणून शिक्षा देण्याचं ठरवलं. आई, परी आत्ता झोपलीये. तुम्ही लवकर मला सांगा आज जेवायला काय करू. मी लगेचच बनवते. आज कढी भात आणि मेथी बटाट्याची भाजी बनव. माझी खूप इच्छा झाली आहे हे खायची. पण आई, हे सगळं बनवायला खूप वेळ जाईल आणि तोपर्यंत परी पण उठेल. हां, मग तुझ्या परीसाठी आम्ही काय आमच्या मनाचं खायचं पण नाही का? हे बघ सुनबाई, माझ्यासमोर ही नाटकं चालणार नाहीत. आम्हीही मुलांना जन्म दिलाय आणि स्वयंपाकसुद्धा केलाय. सगळं काही जमतं, फक्त तुझ्यासारखं आळशी नसायला पाहिजे. कादंबरी ना नातीला सांभाळत होती, नाही रचनाची घरातल्या कामात मदत करत होती. उलट आता ती काही ना काहीतरी बहाणा करून रचनावर जास्त काम लादायची. रचनाला या सगळ्याचा खूप तिटकारा आला होता. पण तरीही घरातल्या शांततेसाठी ती किशनला याबद्दल काहीच बोलत नव्हती. स्वतःच त्रास करून घ्यायची. कित्येकदा तर असं व्हायचं की परीला हातात घेऊनच दिवसभर तिला किचनमधलं काम करावं लागायचं. आणि मग एक दिवस, रचना, रचना, कुठे आहेस तू? काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? अरे ठीक नाही मॅडम, आता तर सगळं छान होणार आहे. तू बँकेच्या त्या जॉबसाठी एक्झाम दिली होतीस ना, त्याचा रिझल्ट आलाय. तुला ती नोकरी मिळालीये. पण मी हे कसं करणार? परी तर आता खूप लहान आहे आणि घरही सांभाळायचंय. तुला या सगळ्याचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तू भलेही मला काही सांगू नकोस, पण या घरात तुला कशी वागणूक मिळते मला समजतं. पण वरचा देव सगळं काही बघत असतो रचना. तुझं पोस्टिंग त्याच शहरात आहे जिथे माझा बॉस गेली कित्येक महिन्यापासून माझी ट्रान्सफर करायला सांगतोय. ठरलं तर बघ, आता आपण इथे राहणार नाही, तू आणि मी. आणि परीची काळजी तर तू करूच नकोस. आता जर आपण दोघंही कमावणार असू तर आपल्या मुलीसाठी फुल टाइम मेड तर आपण ठेवू शकतो. किशन असं म्हणताच मागे उभी असलेली कादंबरी त्याला म्हणते, अरे अरे अरे, हे काय बोलतोयस? वेडा झालायस का? मी जिवंत असताना त्या पोरीला कामवाली का सांभाळेल? दे सुनबाई, परीला माझ्याकडे दे. आणि सगळ्यात आधी जाऊन देवापुढे साखर ठेव. थांब, तू इथेच बस, मीच जाऊन गोडाचा शिरा करते. सासूबाईंचं असं वागणं बघून रचना आश्चर्यचकितच झाली आणि तिच्या शेजारी उभा असलेला किशन हसतच राहिला. पण या सगळ्यानंतर आता एक क्लिअर झालं होतं की रचनाला ना आता मुलीचं टेन्शन होतं, ना स्वयंपाकघरात दिवसभर उभं राहून स्वयंपाक करण्याचं. अजयने निर्णय घेतला होता की जर लग्न केलं तर केवळ मधू बरोबर. मधूच्या घरचे या लग्नासाठी तयार झाले, पण अजयचे आईवडील या लग्नासाठी शेवटपर्यंत नकार देत होते. तुला काय वाटतं, ती शहरातली मुलगी आपल्या गावातले रीतिरिवाज आणि आपलं इथलं साधं खाणं बनवू शकेल? मला हे लग्न कधीच मान्य नसेल. तू माझ्याशी खोटं बोलतोयस कारण मी लग्नासाठी तयार व्हावी म्हणून. आता एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक. तू माझा मुलगा नसताना तर मी या लग्नाला कधीच आले नसते. जेव्हा फेरे घ्यायची वेळ येईल तेव्हा आम्ही आशीर्वाद देण्यासाठी तिथे येऊ. मी एवढ्या कठोर मनाची पण नाहीये की तुला आशीर्वाद द्यायला येणार नाही. कर तू तुझ्या मनासारखं. आता ठीक आहे ना, झालं ना तुझं समाधान. काळजी करू नकोस, आम्ही वेळेवर पोहोचू. जा आता तुझ्या होणाऱ्या बायकोबरोबर लग्नाची सगळी तयारी कर. आमचा आशीर्वाद तुला नक्कीच मिळेल. थँक्यू बाबा, थँक्यू आई. मी तुमच्या दोघांची वाट बघीन. अजयला जरा हायसं झालं की त्याचे आई वडील या लग्नासाठी तयार झाले. सगळी तयारी पूर्ण झाली आणि अजय मधूला घेऊन लग्नाच्या मंडपात पोहोचला. त्याने पाहिलं की मांडवात त्याचे आई वडील येऊन पोचले होते. मधू अजयच्या आई वडिलांच्या पाया पडते. अजूनही अजयच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. अजय आणि मधूचं लग्न थाटात पार पडतं. अजय, तुझे मावशी, काका, आत्या, मामा आपले सगळे नातेवाईक आले आहेत. आता आपण सगळ्यांना एकदम जा म्हणून तर म्हणू शकत नाही. सगळ्यांना सुनबाईच्या हातचं काहीतरी खायचं आहे. त्यामुळे सगळेजण 2 दिवस तुझ्याच घरी राहतील. हो हो आई, काळजी करू नकोस. माझा फ्लॅट खूप मोठा आहे. सगळेजण अगदी आरामात राहतील. मग ठीक आहे, आता लग्न झालेलंच आहे तर सगळ्यांना घरी घेऊन चल.
ठीक आहे बाबा, मी आत्ता व्यवस्था करतो. अजय मधूच्या वडिलांबरोबर बोलतो आणि काही वेळातच अजयचे सगळे नातेवाईक त्याच्या फ्लॅटवर येऊन पोहोचतात. पुढचे 2 दिवस सगळे नातेवाईक त्याच्याच घरी राहतात. सगळे नातेवाईक इथे राहिलेत. आता तुझा पहिला दिवस आहे स्वयंपाकाचा, त्यामुळे तुला गावाकडच्या सारखंच खाणं बनवावं लागेल, तेही मातीच्या चुलीवर. मला माहितीये तू शहरातली आहेस, तुला इथल्या पद्धतीचं खाणं येत असेल, तेही गॅस शेगडीवर. त्यामुळे मला जरा काळजी वाटतीये, पण मी तुझी काही मदतही करू शकत नाही. स्वयंपाकघरातलं सगळं काम तुला एकटीलाच करावं लागेल. ठीक आहे आई, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं बनवीन. विमला, तू तुझ्या शहरी सुनबाईला चुलीवर खाणं बनवायला तर सांगितलंयस, पण तुला वाटतंय का की ती चुलीवर स्वयंपाक करेल म्हणून? आणि तेही आपल्या गावाकडच्या सारखं शुद्ध तुपातली पोळी भाजी? जाऊबाई, आता ती करावं तर लागेलच, रीतच आहे तशी. आता ही आहे शहरातली, पण मी सांगितलंय तिला. बघू आता काय करतीये. मधू स्वयंपाकघरात जाऊ लागते तेव्हाच अजय तिच्याकडे येतो. मधू, तू तयार आहेस ना? हो, मी तयार आहे. बस अजून थोडा वेळ. तू माझ्याबरोबर टेरेसवर चल, मला तिथे मातीची चूल करायची आहे. ठीक आहे, मी येतो तुझ्या बरोबर. अजयचे आईवडील आणि इतर नातेवाईक बसून बघत होते. मधू टेरेसवर जाते आणि तिथे एक मातीची चूल तयार करते. आता खाणं बनवण्याची वेळ होते. मधू साजूक तूप वापरून खूप छान भाजी तयार करते आणि तीही मातीच्या चुलीवर. विमला, भाजीचा सुगंध तर खूपच छान येतोय. हो, मलाही येतोय. आणि मी पाहिलंय सुनबाई चुलीवरच स्वयंपाक करतीये, तेही साजूक तूप वापरून. अरे मदन, स्वयंपाक व्हायला अजून किती वेळ लागेल? सगळे नातेवाईक विचारतायत, सुनबाईंच्या हातचं साजूक तुपातलं खाणं कधी खायला मिळणार? विमला, जरा जाऊन बघ बरं. सुनबाईला विचार अजून किती वेळ लागेल ते. हो, मी आत्ता जाऊन बघते. मधूचा सगळा स्वयंपाक तयार होता. आई, मला वाटलं आज पहिलाच दिवस आहे तर थोडी खीरही बनवावी, कारण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गोडानेच होते ना. मी बरोबर बोलतीये ना आई? तेवढ्यात विमलाची जाऊबाई आणि नणंदही तिथे येते. वहिनी, मधू तर खूपच समजूतदार आहे. हिला तर चुलीवर सगळा स्वयंपाक करता आला. हो आत्या, मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी आजी चुलीवरच पोळ्या करायची, म्हणून मी पण तिला बघूनच शिकले. आणि आजकाल तर आपण फोनवर बघूनही खूप गोष्टी शिकतो. काय, फोनमध्ये बघून? ते कसं? आई, ते आपण फक्त फोनवरती टाईप करायचं की मला ही भाजी कशी बनवायची आहे, मग फोन आपल्याला शिकवतो. आणि चुलीवरच्या खाण्याचे फायदे सुद्धा कळतात. फोनवर आपण काहीही बघू शकतो. अच्छा, मग चुलीवरच्या खाण्याचे काय काय फायदे आहेत, जरा आम्हाला पण तर कळू दे. चुलीवर बनलेल्या भाकरीची चव तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये, पण ती आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे. चुलीवरचं जेवण स्वादिष्ट तर असतंच, पण ते आरोग्यासाठीही खूप लाभदायक असतं. चुलीवर मंद जाळ असल्यामुळे भाजीतली पोषक तत्व टिकून राहतात आणि त्यामुळे तिची चव जास्त वाढते. आणि हो, ज्यांना कोणाला पचनाचा त्रास असेल त्यांच्यासाठी चुलीवरची भाकरी हा उत्तम पर्याय आहे. ती अगदी सहज पचते, त्यामुळे अधूनमधून चुलीवरची भाकरी सुद्धा खायला हवीये. ती खूप फायदे देणारी असते. मी तर आता ठरवलंय, तसंही इथे टेरेसवर चूल बनवलीये. आता मी आठवड्यातून 1 दिवस याच्यावरच स्वयंपाक करणार. याच्यामुळे आरोग्यही चांगलं राहील. आपल्या या ज्ञानाने आणि चुलीवरच्या या माहितीने मधूने काही क्षणातच सगळ्यांचं मन जिंकलं. मधूने बनवलेल्या चुलीवरच्या स्वयंपाकाचं सगळेजण खूप कौतुक करतात आणि मधूने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यांना पटतात. मधूचा असा मनमिळावू स्वभाव बघून तिच्या सासू सासऱ्यांचं तिच्याबद्दलचं मत पूर्णपणे बदललं होतं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.